नमस्कार. मी वैशाली. पूर्णपणे नैसर्गिक पद्धतीने पिकवलेल्या या आपल्या दारच्या भाज्या आहेत. नेहमीपेक्षा थोडी बारीक पानं असणारी ही इथे ताजी मेथी आहे. नंतर इथे हा छान असा ताजा मुळा आहे आणि मुळ्याच्या शेजारी ताजी ताजी हिरवीगार कोथिंबीर आहे. आणि इथे वारा पण इतका छान सुटलाय की ही कोथिंबीर सुद्धा अगदी छान आनंदाने डोलतीये. तर ही ताजी मेथी आणि कोथिंबीर यांचा वापर करून आज एक मस्त पदार्थ बनवायचा आहे. थोडीशी मेथी आणि कोथिंबीर निवडून स्वच्छ पाण्याने धुवून निथळत ठेवायची आहे. अर्धा कप मटार उकडून घेतला आहे आणि उकडताना हा बोट चेपा होईल इतपतच उकडून घेतलेला आहे. आता मिक्सरच्या भांड्यात घालायचा आहे उकडलेला मटार, लसूण, हिरव्या मिरच्या आणि पुदिना. आणि ह्याचं प्रमाण इथे आत्ता थोडंसं जास्त दिसलं तरी ते तेवढंच घ्या, तरच आपल्या पदार्थाला छान चव येणार आहे. आणि निवडून घेतलेली जी कोथिंबीर आहे ती थोडीशी अशी मी हातानेच बारीक केली आहे आणि ती पण मिक्सरच्या भांड्यात घालायची आहे. नंतर मिक्सरच्या भांड्यात पाव कप पाणी घालायचं आहे आणि हे सगळं मिश्रण व्यवस्थित बारीक करून घ्यायचं आहे. मिश्रण व्यवस्थित बारीक करून घेणं मात्र इथे गरजेचं आहे. आता ह्याच्यामध्ये घालायचे अर्धा कप बारीक चिरलेली मेथी, हळद, धने पावडर, जिरे पावडर, साखर, हिंग, कलोंजी, पांढरे तीळ, पावभाजी मसाला, काश्मीरी लाल मिरची पावडर, चवीनुसार मीठ आणि आमचूर पावडर. हे सगळं मिश्रण आधी व्यवस्थित आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे. नंतर घालायचं आहे बाजरी पीठ, हरभरा डाळीचं पीठ, ज्वारी पीठ आणि बारीक रवा. आणि हे सगळं मिश्रण व्यवस्थित एकजीव करायचं आहे. हे सगळं मिश्रण मळताना आपल्याला पाण्याचा परत वेगळा वापर अजिबात करायचा नाही आहे. आणि आत्ता हे मिश्रण इतपत घट्टसर झालेलं आहे, पण हे मिश्रण अजूनही आपल्याला घट्ट हवं आहे. त्यासाठी याच्यामध्ये घालायचं आहे गव्हाचं पीठ. इथे मी अर्धा कप गव्हाचं पीठ घेतलं आहे. गरज पडेल तसाच या पिठाचा आपल्याला थोडा थोडा वापर करायचा आहे. आणि हे बघा, हे गव्हाचं पीठसुद्धा या सगळ्या पिठांमध्ये अगदी छान असं एकजीव होणं इथे गरजेचं आहे, तरच आपलं पीठ व्यवस्थित मळलं जाणार आहे. आणि आत्ता आपलं पीठ हे व्यवस्थित मळलं गेलेलं आहे. आपण पूर्ण अर्धा कप पिठाचा इथे वापर केलेला आहे. आता इथे थोडीशी पिठाची चव घेऊन बघा. जर का तुम्हाला वाटलं की मीठ किंवा आमचूर पावडर अजून थोडीशी हवी आहे तर इथे तुम्ही ती थोडीशी वाढवू शकता. आणि ते करण्यासाठी इथे असंच बाजूला थोडंसं अगदी पाव चमचा आपण तेल घेतलेलं आहे आणि त्या तेलामध्ये तुम्हाला ज्या काही गोष्टी कमी वाटत आहेत त्या इथे घाला आणि हे तेल या पिठामध्ये व्यवस्थित एकजीव करा. असं केल्यामुळे सगळीकडे तो जो कमी पडलेला पदार्थ आहे तो व्यवस्थित मिसळून येईल. मला इथे सगळं मिश्रण बरोबर वाटतं आहे, त्यामुळे मी परत वेगळं काही याच्यामध्ये घातलेलं नाही आहे. आणि आता हे तयार पिठावर एक झाकण ठेवून 10 मिनटं बाजूला ठेवायचं आहे. पीठ असं बाजूला ठेवल्यामुळे पिठामध्ये जो रवा घातला आहे तो व्यवस्थित फुलायला मदत होते. आता 10 मिनटं झालेली आहेत. पिठामधला रवा छान फुलल्यामुळे पीठ अजूनही व्यवस्थित तुम्ही बघितलं तर घट्ट झालेलं आहे. आता या पिठाच्या आपल्याला पुऱ्या करायच्या आहेत. त्यासाठी इथे मी या पिठाचे 4 भाग करून घेते. यातला एक भाग मी बाजूला घेते आणि 3 भाग जे आहेत त्याच्यावर परत आपल्याला झाकण ठेवायचं आहे, म्हणजे पीठ कोरडं पडणार नाही. पिठातला हा एक गोळा घेतला आहे, हा व्यवस्थित असा आहे बघा परत एकदा मळून घ्यायचा आहे. या गोळ्याला वरच्या आणि खालच्या बाजूने तेल लावायचं आहे. लाटण्याला सुद्धा थोडासा असा तेलाचा हात लावून घ्यायचा आहे आणि कोणतंही पीठ न वापरता हा असा पोळीसारखा गोळा आपल्याला लाटून घ्यायचा आहे. एखादा ग्लास, वाटी किंवा कुकी कटर यांच्या साहाय्याने आपल्याला पाहिजे त्या आकारामध्ये याच्या पुऱ्या करून घ्यायच्या आहेत. आणि या पुऱ्या थोड्याशा जाडसरच लाटायच्या आहेत आणि याच पद्धतीने सगळ्या पुऱ्या लाटून घ्यायच्या. एकीकडे गॅसच्या मोठ्या बर्नरवर कढई तापत ठेवली आहे, त्याच्यामध्ये तेल घातलेलं आहे आणि तेल इथे व्यवस्थित गरम होणं गरजेचं आहे. तेल व्यवस्थित तापल्यानंतर त्याच्यामध्ये
पुऱ्या सोडत जायच्या आहेत आणि पुरी तळताना गॅसची ज्योत आपल्याला थोडी मोठीच ठेवायची आहे. पुऱ्या भराभर तळल्या जातात. पुरी तळायला वेळ लागत नाही आणि ती कच्चीसुद्धा राहत नाही. आणि या पद्धतीने एका वेळेस 2-2, 3-3 पुऱ्यासुद्धा आपण अगदी सहज तळू शकतो. पहिली पुरी होत आली की लगेच दुसरी पुरी आपल्याला तेलात सोडावी लागते. सगळ्या पुऱ्या आधीच लाटून ठेवल्यानंतर जर का आपण काम केलं तर ह्या पुऱ्या तळणं आपल्याला खूप सोपं जातं. गरम तेलात सोडलेली प्रत्येक पुरी अशी मस्त टम्म फुगत राहते. सध्या ताज्या मटारचा सीझन आहे. मस्त मेथी मिळते, त्यामुळे थंडीचा सीझन पूर्ण संपायच्या आधीच या पुऱ्या तुम्ही नक्की करून बघा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या पुऱ्या अजिबात तेलकट लागत नाहीत. तुमच्या आवडीनिवडीनुसार तुम्ही पिठांचं किंवा मेथीचं प्रमाणसुद्धा बदलू शकता. अशी मस्त ही टम्म फुगलेली पुरी आहे आणि ही मी तुम्हाला आतूनसुद्धा उघडून दाखवते आहे. अगदी मस्त अशी ही पुरी तयार होते. आणि हे बघा, अजून एक पुरी तुम्हाला अशीच मी उघडून दाखवते. ह्या पुरीसोबत वेगळी कुठलीही चटणी किंवा सॉस याची खरं म्हणजे गरज पडत नाही. या सगळ्या मिश्रणात छोट्या आकाराच्या 36 पुऱ्या तयार झाल्या. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि हो, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा पुढच्या भागात. नमस्कार.